अध्याय 53 वाचण्याचे फळ. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल. अध्याय 53. समारोप. श्री गणेशाय नमः. सिद्धाने नामधारकाला श्री गुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले. ते ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदींनी मग्न झाले. त्याला भावावस्था प्राप्त झाली. सात्विक भाव दाटून आले. श्री गुरुविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यात पाझरू लागली. ते पाहून सिद्धाला मोठे कौतुक वाटले. त्याने नामधारकाला आलिंगन दिले, प्रेमाने कुरवाळले व म्हणाला, बाळा, भानावर ये. ही तुझी भावावस्था कायम राहिली तर मी तुला जे ज्ञान दिले आहे ते तुझ्या हृदयात बंदिस्त होऊन राहील. मग लोकांचा उद्धार कसा होणार? अंतकरणात श्री गुरूंविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करीत राहा. तू श्री गुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीस म्हणून तापत्रयाचे हरण करणारी अनुपमाशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली. आता हेच गुरुचरित्र तू लोकांना सांग. या सेवेने श्री गुरु तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील. त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल. ते ऐकून नामधारकाने डोळे उघडले. सिद्धाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला, गुरुराया, तू अतिशय कृपावंत आहेस. आम्हा भक्तांचा आधार आहेस. गुरुचरित्र म्हणजे परमामृत. गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा. ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. आता एकच विनंती आहे. अनेक औषधींचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे. तसे समग्र गुरुचरित्र प्रथमाध्यायापासून 52व्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने यांचा म्हणजे श्री गुरूंच्या सर्व लीलांचे विहंगमावलोकन होईल. नामधारकाची प्रार्थना ऐकून सिद्धाला आनंद झाला. त्याने अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली आणि म्हणाला, हे सच्चिष्या, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात. तुझ्या विनंतीवरून मी तुला गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजेच अनुक्रमणिका सांगितली. त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांचे कार्य होतील. त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धाने त्याला श्री गुरुचरित्राचे नित्यपठन कसे करावे, सप्ताह पारायण कसे करावे, त्या काळात आचरण कसे असावे, पूजन नामस्मरणादी कर्मे कशी करावीत, उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा गुरुदेव, आपण माझी सर्व कामना पुरवून मला अगदी कृतकृत्य केलेत असे म्हणून नामधारकाने सिद्धाला साष्टांग नमस्कार केला. अध्याय 53 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्याम नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परम ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती. कंठ झाला सद्गदित, गात्रे झाली सकंपित. विवर्ण भासे लोकांत, नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखे न बोले, देह अनुमात्र न हाले. सात्विक अष्ट भाऊ देले, नामधारक शिष्याचे. देखोनी सिद्ध सुखावती, समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती, लोकोपकारा कारणे. म्हणून हस्ते कुरवाळीती, प्रेम भावी आलिंगिती. देहावरी ये म्हणती, ऐक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी, राहसी ऐसा समाधिस्थ जरी. ज्ञान राहील तुझ्या उदरी, लोक तरती कैसे मग. या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची राहटणी, शास्त्रधारे करावी. तुवा विचारिले म्हणोनी, आम्हा आठवली अमृताची वाणी. तापत्रया ते करी हानी, ऐशी अनुपम्या प्रगटली. तुझमुळे आम्हा आठवले, तुवा आम्हा बर्वे केले. त्वाही एकाग्रत्वे ऐकिले, आता हेच विस्तारी.
नामधारका ऐशियापरी सिद्ध सांगती परोपरी, मग तो नेत्रोन्मिलन करी कर जोडोनी उभा ठाके, म्हणे कृपेचे तारू तुमचे या विश्वास आधारू, भवसागर पैल पारू तुमचे करिसी श्री गुरु राया, ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत, म्हणे श्री गुरु चरित्रामृत अवतरणिका मज सांगा, या श्री गुरु चरितामृती अमृताहुनी परमामृती, भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देऊनी स्थिरावली, अतृप्त आहे अजूनी हिची कथा पुन सुचवोनी, अक्षयामृत पाजूनी आनंद सागरी मज ठेवा, बहु औषधींचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन, संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना, म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री, श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका, प्रथमपासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगळाचरण, मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, 4 युगांचे भाव कथेती, श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथी येले. नामधारका अमरजा संगमा, श्री गुरु नेती आपुले धामा, अमरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथी येला. चतुर्थाध्यायी अनसूये प्रती 6व्या त्रैमूर्ती येती, परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी, श्रीपाद श्रिया वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यांत लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी, विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा संख्यात रायाप्रती गौतम सांगत, चांडाळी उधरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरु कथा सांगती, शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी रचकाप्रती कृपाळ गुरु राज्य देती, दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करा वदिती श्री गुरु येऊन, ब्राह्मणाला प्राणदान देती 10व्याध्यायांत. माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. 12व्याध्यायी मातेप्रती ज्ञान कथोनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी भेटोनी येती गोदातीरी, कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायन दिवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती, यात्रे दौडूनी गुप्त होती वैजनाती श्री गुरु. षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती, श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदोनी करी अर्पण, त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा, वर्णिला प्रताप श्री गुरुचा 18अध्यायांत. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनींच देऊनी वरदान, गाणगापुराचा आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला 2, एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यांत. तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविते कृपाळू. भिक्षा दरिद्रा घरी घेती त्याची वंदा महिषी होती, 30 करून दुग्धवती 22व्यांत वर दिदला. 23व्यांत श्री गुरुस राजाने गाणगापुरास, तेथे उधरते राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा. भेटी जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा, विप्र लागे गुरु पादपद्मा 24व्यांत वर देती. पेंछांपुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती, त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25. 26व्यांत तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना, त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत्त नायकती. 27 आनोनी पतिता विप्रायसी वेद वाद करिता, कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा, पुनर्
समरपी देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला. ऐकोन त्रिंशी भस्मप्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. त्रिंशाध्यायी पतिमर्ता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथून शांतवू पाहती. 31व्यांत तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यांत उठविला. 33व्यांत रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघेजण. वैश्यवेश्येचे कथन करीती राया ते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यांत निरूपण. राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते. 35 प्रसंगांत कच देवयानी कथा वर्तत. अनेक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगी. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरु तयांते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती. 30 दिदली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवुनी दौडिले त्याच्या कुष्ठा. शबर कथा शिष्यवरिष्ठा 40व्यांत सांगती. 41 सायनदेवा हास्य घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेंसी सायनदेव येऊनी करीती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देते 42. 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायनदेवाप्रत सांगोनी व्रत करवीती. 44 तंतुकार भक्तासी श्रीपर्वत दावनी क्षणीसी. शिवरात्री पुण्य कथा त्यासी विमर्शन राजाची कथी येली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्रीगुरु भेटती नर हरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवून पुढती आनंद विले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती. आणि कही तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवीती नानायाती म्हणून गुप्तरूपे राहावे. ऐसा करुनी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकूनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती. मदभजनी धरा आसक्ती मठ धामी राहुनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले करदई वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तूच लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका गुरु गुप्त असते गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटते अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला कैशी कार्य संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला. म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा बदलो सतशिष्या. पूर्वी ऐकिले असेल कानी त्याते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी अवतरणिका जाण तुझ कथेली कथांची खून. हिचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे. ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी.
विनवी तसे कर जोडूनी तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विनवनी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तू हा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून या. अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती. शुचिरभूत होनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाची स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणांसही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणे धरावे मौन कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचने आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 29पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 38पर्यंत पाचवे दिनी 43 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावी सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून शुचिरभूत असावे. एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होई श्री गुरु दर्शन. भूत प्रेतादी बाधा निरसन होनी सौख्य होत असे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आई पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय 1 ओवी ओविली रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्नखानी त्यांतुनी नामधारक रत्ने आनी. 52 भरोनी रांजणी भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारके पसरीला करू. यांचा करोनी परोपकारू भक्तांकरिता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला. तेने भक्ता भक्ता फुकाचा सगळा लाभ झाला अमृताचा. हृदय कोशिखळ जनांचा पाषाण समयी पाझरे. श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे करी नारायण. श्री गुरु रूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारणा. आपणा आपुली दाऊनी खुना गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इथे श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरव श्री नृस्य सरस्वतु पाख्याने सिद्ध नामधारक संवादे 250 अध्याय सारी अवतरणिका नाम 53 अध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. शुभम भवतु. ओवी संख्या 104. श्री गुरु चरित्रम समाप्तम. एकंदर ओवी संख्या 7385. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री नरसिंह यतिवर दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा. जय श्री अंघादत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र समाप्त. धन्यवाद. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.